मैदानामध्ये गेम ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकनेला खेळाडू अमर आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय हर्षद पाटील. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल अटॅक केला झेल खाली क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतील पहिला विकेट. मैदानातून बाहेर फलंदाज बाद अमर. थँक्यू. याच दरम्यान अनिल राजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं विकेटचं पतन झालंय. या स्पर्धेची सुरुवात विकेटनं केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती असताना हर्षद पाटील या गोलंदाजानं चांगली सुरुवात राहिली आहे. टीम देवीचा बाडा या संघाची क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांचा मैदानामध्ये राहिला आणि तिथून एक चांगली सुरुवात या ठिकाणी दिली आहे. मात्र येणाऱ्या खेळाडूंना संघाच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी खांद्यावरती घ्याव्या लागतील. कारण आपण पाहता 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकं 5 गोलंदाज म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये आपली विकेट जपून ठेवणं शेवटच्या षटकापर्यंत फार महत्वाचं आहे. एक मोठ्या रणनीतीनं या ठिकाणी खेळ करावा लागेल टीम तलोजी मजकूरला. कारण की ज्या संघाला फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करायचंय त्या संघाला अंतिम षटकापर्यंत एक चांगला फलंदाज ठेवणं गरजेचं असेल. कारण की 5 षटक 5 गोलंदाजचा निर्णय फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल वेगवान होता तेच तर चेंडू झपकन या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर निघून गेला. यष्टीरक्षक हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी राहिली. आपण पाहता हर्षद पाटीलचा वेगवान चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. चांगली गोलंदाजी गुणवत्ता ढासून भरली या गोलंदाजामध्ये. कारण आपण पाहता P1चं षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. सेकंडला महेंद्र पाटीलला आपण पाहता. पुढील बॉल आक्रमण केला चेंडू हवेत आहे. पहिला षटकार येईल की काय आणि पहिला षटकार येतोय हा तडाका महेंद्रच्या बॅट मधून. षटकार महेंद्र थँक्यू डीजे. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये उतरा कारण वेळेला पाबंदी असेल. कारण आज आपण पाहिलं उद्घाटन समारंभ थोडासा उशिरानं झाला. पहिला दिवस आणि इथून आपल्याला आज 12 संघांचा खेळ का आपण पाहणार आहोत आजच्या रजनीमध्ये. कारण 4 संघ पहिल्या दुसऱ्या बॉलमध्ये आपल्या लागेल. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता हर्षद पाटीलनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. एक मात्र चेंडूचा अपवाद वगळता त्याने एक धारदार गोलंदाजी या ठिकाणी प्रस्थापित केली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 2 विकेट माघारी परतल्या टीम तलोजी मजकूरचे. 1 टू गो. शेवटचा बॉल P1चा शेवटचा बॉल या ठिकाणी हाताळत असताना हर्षद पाटीलला आपण पाहता चांगला षटक या ठिकाणी येत असताना स्लोअर पतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. झेलची नामी संधी झेल ड्रॉप. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. जितूला या ठिकाणी जीवनदान मिळत असताना आपण पाहिलं स्वतःच्या फलंदामध्ये झेल टिपणं फार कठीण असतं. मात्र ते कार्य करता आलं नाहीये आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हर्षद पाटीलचं करेल कौतुक कारण पहिल्या षटकामध्ये धावा या ठिकाणी राहिल्यात 7 आणि 2 विकेट माघारी पडलेत टीम सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकूर या संघाचे.
आणि आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात राहिली टीम देवीचा पाडा या संघाची, कारण धावा या ठिकाणी लागल्या 7 आणि विकेट गेलेत 2. ते म्हणजे तलोजी मजकूर या संघाचे हर्षद पाटीलची चांगली धारदार गोलंदाजी P1च्या षटकामध्ये आपण पाहिली. आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रोहन म्हात्रेला आपण पाहाल, जितू शाकनेला आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे, त्याला एक जीवनदानही मिळालंय मागच्या षटकामध्ये. स्लोअर पतीचा बॉल चेंडू आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाउन्स होताना आपण पाहिलं आणि चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता डॉट चेंडूंचे पर्सेंटेज पहिल्या षटकापासून फार वेगानं वाढत चाललेत. या ठिकाणी त्यांना डॉमिनेट करावं लागेल टीम तलोजी मजकूरला. संत आणि पावित्र सुरुवात या ठिकाणी राहिली, मात्र इथून चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. मात्र देवीचा पाडा संघाची गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना पुढील बॉल पुन्हा एकदा स्लोअर पतीचा बॉल गॅपमध्ये चेंडू टोलावला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची उचलणी करतील, फेकतील, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव येत असताना सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसलाय मैदानामध्ये रोहन मात्रे. चांगला स्पेल येत असताना देवीचा पाड संघानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांचा राहिलाय आणि चांगली सुरुवात त्यांची राहिली आहे. पुन्हा एकदा स्लोअर पतीचा बॉल या ठिकाणी वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी येत असताना चांगली गोलंदाजी सातत्यानं या ठिकाणी आपण पाहता. डॉट चेंडूचा पर्सेंटेज भरपूर वेगानं वाढत असताना मात्र त्यांना डॉमिनेट करावं लागेल. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की P2चं षटक आहे. या षटकामध्ये आपल्याला पाबंदी आपण पाहिले तर 3 क्षेत्ररक्षक 30 गत घेऱ्याच्या बाहेर चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, सापला रचला. विकेटचं पतन. अजून एक धक्का लागते मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकूर या संघाला फलंदाज बाद जतीन पाटील. झटके मिळालेत टीम तलोजी मजकूर या संघाला. इथून आपण पाहता प्रेम पाटील उर्फ मोठ्या याचं आगमन. हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज पंकज मैदानामध्ये दाखल झाले. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. संघ अडचणीमध्ये 3 विकेट या ठिकाणी माघारी पडल्यात स्वस्त्यामध्ये आणि ते पाहता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. आता गोलंदाजांचं कौतुक करेल, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाजांच्या बॅटमधून एक मात्र मोठा फटका आलाय, तिथून मात्र सातत्यानं डॉट चेंडू आणि विकेटचं पतन झालंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पंचांनी हेरलं की या ठिकाणी दिशाईन चेंडू. या स्पर्धेतील पहिला व्हाईट बॉल येत असताना गोलंदाजी करत असताना रोहन मात्रेच्या माध्यमातून एकनी धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आपण न पाहता. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर आमच्या दिशेने वळाला आणि इथून चांगली चेंडूपैकी या ठिकाणी आपण पाहिले डॉट चेंडूची सांगता. सातत्यानं डॉट चेंडू या ठिकाणी येत असताना मात्र इथून फलंदाजांना चांगलं काम करावं लागेल. संघ अडचणीमध्ये सापडतोय. गोलंदाजी धारदार होताना आपल्याला बाळ मिळते. विकेट गोलंदाजांना सातत्यानं साथ देत असताना या षटकामध्ये पाहिलं आपण. यावेळेचा बॉल अजून एक वाईट बॉल. या षटकामध्ये दुसरा वाईट बॉल चेंडू फेकत असताना संघाची धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 अशी धावसंख्या आपण न पाहता. वंडगो शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक भरपूर चांगलं जात असताना आपण पाहता. टीम देवीचा पाडा या संघासाठी चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि या षटकामध्ये कमबॅक करत असताना या मॅच मध्ये आपण पाहता टीम देवीचा पाडा संघ डॉमिनेट केलाय फलंदाजांना सातत्यानं. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच कालावधी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, मात्र चेंडू अंतिम क्षणाला सीमा पार जातोय. येतोय अंतिम बॉलवरती चौकार आणि इथून दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाखेरीज बॅटिंग करत असताना सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकूर या संघाची धावसंख्या लागली आहे 3 गडी बाद 14 धावा.
थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं पॉवर सर्कलची आता पाबंदी अडली आहे. 2 पॉवर सर्कलच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7च्या सरासरीनं 14 धावा या ठिकाणी एकवटल्या आहेत. ते म्हणजे तलोजा मजकूर या संघानं मात्र इथून येणारा 18 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी दाखवावं लागेल. तर पुढील मॅच या ठिकाणी असणार आहे ती म्हणजेच आपल्याला संघ पाहायला मिळतील सागरचा पिसारवे आणि नवीन वसाहत रोहिंजन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. पहिला बॉल लो फोरलर लेनचा या ठिकाणी अटॅकिंग मोड मध्ये येण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतात वेगानं. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. एका धावीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय ती 15 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहाल गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटीलला. 5 षटक 5 गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या तऱ्हेने इथे चांगला खेळ करावा लागेल फलंदाजी करताना टीम तलोजे मजकूर या संघाला. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. डॉट बॉल पर्सेंटेज याही षटकामध्ये आपण येताना पाहायला मिळतात आणि याचंच कारण संघ अडचणीमध्ये येतोय टीम तलोजे मजकूर. मात्र इथून अजूनही वेळ गेली नाहीये. अजूनही चांगला खेळ जर झाला तर इथून चांगली बॅटिंग करता येईल आणि एक चांगला टार्गेट सेट करता येईल मैदानामध्ये टीम तलोजा मजकूरला. अटॅकिंग मोड मध्ये आलाय आणि इथून मात्र स्टेजला अभिवादन करणारा हा उत्तुंग असा षटकार येत असताना फलंदाज पंकजच्या बॅट मधून. गरज होती आणि तो फटका पंकजच्या बॅट मधून येत असताना संघाच्या डावाला तो सावरतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावेळ दोन्ही खेळाडूंमध्ये कॉल नव्हता. मात्र शेवटच्या क्षणाला आकाश झेल खाली आले आणि अजून एक धक्का मैदानामध्ये मिळतोय. टीम तलोजे मजकूरला फलंदाज बाद पंकज. 'आमचे स्कोरर मित्र सौरभ पाटील आम्हाला माहिती देत असताना की प्रत्येक षटकाच्या चौथ्या चेंडू या ठिकाणी तलोजी मजकूर संघाला घातक राहिलाय. चौथ्या चेंडूवरती विकेट प्रत्येक षटकामध्ये आलाय आणि या ठिकाणी आपण पाहता चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती एक वेगळं चित्र आपण पाहिलं. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉल नव्हता तेव्हा मात्र आकाश झेल खाली पोहोचले आणि तिथून मोठा धक्का लागला. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध येतोय हा तडाखा. आल्या आल्या ठोकलाय सोहम पाटील षटकार. 'स्कोरिंग शॉट येत असताना आपण पाहता सोहम पाटील जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅट मधून मोठा तडाखा आपण पाहिला. 6 धावेनं संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. वंडगो शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. आता मात्र ज्या धावा बनत नव्हत्या त्या धावा आता वेगाने वाढताना दिसत आहेत मैदानामध्ये. 27 धावा धावफलकामध्ये लागल्यात. चांगली बॅटिंग करत असताना सोहम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वंडगो शेवटचा बॉल आकाश. या बॅटचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय. टीम तलोजे मजकूरला फलंदाज बाद सोम पाटील. 3 षटक समाप्त झाले. ड्रिंक साठी आपण पाहता बॉक्स आहे. अंडरग्राउंड बॉक्स त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन ड्रिंक्स ब्रेक करायचा आहे. 3 षटकानंतर आपण पाहता धावसंख्या धावफलकावरती लागली ती 27 धावा. 27 धावा धावफलकावरती 5 गडी माघारी परतलेत. प्रत्येक जो फलंदाजानं षटकार मारला ना त्या फलंदाजाला
पुढच्या बॉलवरती बाद करण्यात सुद्धा गोलंदाज यशस्वी ठरलेत. हाही कारनामा या मॅच मध्ये झालाय. जसा षटकाराला तसा विकेटही या ठिकाणी येत असताना आपण पाहिला. 3 षटकं समाप्त झाली. 27 धावा धावफलकावरती अजूनही आपण पाहता येणारे 12 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट केला जाईल. चांगले बॅटिंग करताना दिसत आहेत फलंदाज. जसा फलंदाज मैदानामध्ये येतोय तो मोठी फटकेबाजी करताना दिसतोय, आपलं काम बजावताना दिसतोय. मात्र नवीन फलंदाज विलास पाटील मैदानामध्ये दाखल झालाय आणि स्टाकिनीला जितू पाटील आपण पाहता त्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे, फार मोठी फटके खेळण्याची. आणि त्याच्या साथ देण्यासाठी विलास पाटील जो आक्रमक खेळाडू आहे, सातत्यानं तळोजी मजकूर टीमसाठी एक आक्रमक इनिंग त्याच्या माध्यमातून राहिले आणि त्याला वाचवून ठेवलं होतं टीम तळोजी मजकूरनं. कारण आपण पाहता स्लोगरची षटकं बाकी आहेत आणि ते पाहता त्याला अंतिम मुमेंटला येणं गरजेचं होतं आणि तो मुमेंट आता त्याच्यासाठी आलाय. टीम तळोजी मजकूर धावा बनवेल का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. वेगवान चेंडू चैतन्य मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती जसा आला त्यानं यॉर्कर लेनचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. जितू पाटील बराच वेळ मैदानामध्ये शांत राहिलाय. 6 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावेचं योगदान त्यानं दिलाय मैदानामध्ये. मात्र त्याच्याकडनं अपेक्षा असतील. 3 सिंगल 3 डॉट बॉल त्याच्या बॅट मधून आल्यात. मात्र मोठ्या फटक्यांची त्याच्याकडनं अपेक्षा आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅट चेंडू वरती व्यवस्थित येत नाहीये आणि याच कारण एकच धाव मिळत असताना एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. सिंगल डबल न धावा येत असताना आपण मैदानावरती पाहता टीम सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकुरी या संघाच्या मात्र इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. इथून आक्रमण करावा लागेल मैदानामध्ये तलोजी मजकूर संघाच्या फलंदाजांना, कारण धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा कधी येतील विलास पाटील स्टाकरेनला. आणि विलास पाटील जसा मैदानामध्ये आला अटॅकिंग मोड मध्ये आलाय आणि हा येतोय तडाका षटकार. थँक्यू डीजे. लाईट वाले आपण संदेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. यावेळेचा बॉल अजून एक लांब लचक तडाका. विलास पाटील ऑन फायर षटकार. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की विलास पाटील चला फिल्डिंग सजवा लगेच, एकत्र येऊ नका कारण सामने भरपूर कव्हर करायचे आहेत. मी पहिल्यांदाच म्हटलं विलास पाटील एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे. त्याला वाचवून ठेवलंय टीम तळोजी मजकूरनं. धावांसाठी झगडत होता तो तळोजी मजकूर संघ. 40 धावा धावफलकावरती आणि जसा तो मैदानामध्ये आला त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आपण पाहिलं. बॅक टू बॅक 2 षटकार. आता गोलंदाजानं आणि क्षेत्ररक्षकांना डोक्यावरती हात ठेवायला या ठिकाणी संधी प्राप्त केली आहे ती विलास पाटील यांनी. कारण की आक्रमक खेळ त्याचा राहिलाय. ज्या धावा बनत नव्हत्या त्या धावा आता वेगानं वाढताना दिसत आहेत आणि स्लोगरच्या षटकामध्ये अशीच काही हाणामारी नेहमीच पाहता आपण आणि ती हाणामारी होत असताना आपण पाहता विलास पाटील ऑन फायर. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. पुढील बॉल, यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट जर झाले असते तर यदा कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. दुसरी धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा मिळत असताना लेगबायच्या स्वरूपात 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या दोन्ही वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडू या षटकातील बाकी असणार आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी. धावा आता मैदानावरती बनल्यात त्या मात्र टीम सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकुरी या संघाच्या, कारण 42 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. एकाच मोठा फटका आला तर एक चांगले धावसंख्या या ठिकाणी बनवता येईल आणि अंतिम षटक अजूनही बाकी आहे. 7 चेंडूंचा केलं बाकी आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय चैतन्य मात्रे. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. दिशाईन चेंडू, थोडासा दबाव, थोडासा प्रेशर गोलंदाजावरती आलाय कारण की या षटकामध्ये विलासनं मोठी फटकेबाजी केली आहे आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 43 या आकड्यावरती.
चांगलं टार्गेट आता बनताना पाहता मैदानामध्ये. चला पुढील संघ असणार आहे सागरचा पिसारवे आणि नवीन वसाहत रोहिंजन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. शेवटची पुकार असणार आहे बघा. या बेलचा बॉल अटॅकिंग मोड मध्ये गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवणी झाले. आता त्या ठिकाणी आपण पाहता 2 धावा बनल्यात. 2च धाब्यावरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं तेवढं कमी असेल क्षेत्ररक्षकाचं. आणि इथून चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटका अखेरीस बॅटिंग करत असताना टीम तलोजी मजकुरी या संघाची धावसंख्या लागली आहे 45 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना 45 धावा. तर नक्कीच तलोजी मजकुरीचे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी दर्शवलेलं आहे की या ठिकाणी सेफ चेंडू अडवल्या गेलेला आहे. सहा चेंडूंचा खेळ बाकी. 5 षटक 5 गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन मात्रे शेवटच्या षटकामध्ये येत असताना आज समालोचन कक्षामध्ये आपण साजिद मडवी मॅम फ्रॉम सिद्धी करवळे यांचा आवाज आपण ऐकाल. सौरभ पाटील दहीसर यांचाही आवाज ऐकाल. मॅडम सिपचा हा देखणा फटका कार्पेट ड्राईव्हचा हा देखणा फटका चेंडू सीमा पार 4 चौकार. चौकार येत असताना आपण पाहता फलंदाज जितूच्या बॅट मधून चौकारानं संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती. फुल टॉस होता या ठिकाणी मोठा फटका येणं गरजेचं होतं मात्र अपेक्षेनुसार फटका आला नाहीये आणि विकेटचं पतन धक्का लागलाय अजूनही. सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकुरी या संघाला फलंदाज बाद जितू. नवीन फलंदाज आपण पाहता रोहित पाटील ज्याचं फेमस नाव आहे अग्री कोहली. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी या. पिसारवे आणि नवीन वसाहत रोहिंजन जर इनिंग ब्रेक मध्ये जर एक संघ नाही आला एक संघ नाही आला तर टॉस विन समोरच्या संघाला दिलं जाईल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. आणि एंट्री घेतल्याशिवाय टॉस होणार नाहीये. कार्पेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक येतात दूरवरून थोडेसे परंबल झाले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी राहिला 2 धावा कंप्लीट होताना ठिकाणी आपण पाहता 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 कंप्लीट 51 धावा टीम तलोजी मजकुरच्या स्कोर बरोबरती. रोहित पाटील मध्ये फार मोठी क्षमता आहे. स्लोअर पदीचा बॉल फुल्लर लेनचा गॅप मध्ये चेंडू रोल आहे. चेंडू एका टप्प्यानंतर फरार. मिळतील 4 धावा चौकार. तो त्याला आज संधी मिळत असताना प्रभाकर असो पाटील स्मृती चषकामध्ये इट इज अ वाईट
पंचाचा इशारा ते व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अब तक 56 धावा स्कोरबोर्ड वरती. 6 फलंदाज बाद झालेत. यात तऱ्हेने आपण पाहता रोहित पाटील आक्रमक खेळाडू आहे. सातत्याने चांगला क्रिकेट त्याच्याही बॅट मध्ये राहिलाय. अलॉन कार्पेट ड्राईव्हचा फटका आणि इथून एक धाव मिळत असताना बॅटची एज लागली होती. चेंडू मागे निघून गेला होता. एक धाव छोट्या स्वरूपात. आता अंतिम बॉल वरती टार्गेट सेट बॉल आणि स्ट्रायगेनला विलास पाटीलला आपण पाहाल ज्याच्या बॅट मधून 2 षटकार येताना आपण पाहिल्या मागच्या षटकामध्ये. आता मात्र या षटकामध्ये टार्गेट सेट केला जाईल. षटकार येईल का चौकार की येणाऱ्या कालामध्ये गोलंदाज डॉट चेंडू फेकेल की सिंगल डबल वरती या ठिकाणी रोख लावेल याच्याकडे लक्ष असेल. शेवटचा बॉल 1 टू गो. टार्गेट सेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणि इथून झाली आहे सत्राची सांगता. पहिलं सत्र समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजी मजकूर या संघाने धावा बनवल्या त्या मात्र 57 आणि 58 धावेचं टार्गेट सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल. टीम देवीचा पाडा या संघाला. आजच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या मॅच कडे वळूया जिथे एक दोन संघ समोरासमोर भिडले जातील. रोहिंजन नवीन वसाहत आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल पिसारवे संघ. दोन्ही संघाचे संघनायक आलेत तर मी नाणेफेकीसाठी विनंती करतोय आमच्या मंचावरील प्रमुख पाहुणे लवशेठ पाटील, माजी सरपंच सिद्धी करवले, तसेच सुदाम पाटील सिद्धी करवले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. रोहिंजन नवीन वसाहत संघ आणि पिसारवे या दोन टीम्स मध्ये ही नाणेफेकी केली जाते. आमच्या मंचावरील मान्यवर सुदाम पाटील यांच्या शुभ हस्ते. कॉल असेल नवीन वसाहत रोहिंजन या टीमच्या संघनायकाचा. नाणेफेकी केली जाते. हेड आणि नाणेफेकी जिंकली आहे रोहिंजन नवीन वसाहत या संघानं. तर मी छोटीशी बाईट घेईन कारण मॅच देखील सुरू होतीये. डिसिजन काय असेल? सध्या तरी आम्ही डिसिजन पेंडिंगवर ठेवणार आहे. थोडे आमचे प्लेयर येण्याचे बाकी आहेत त्याच्यामुळे. हरकत नाहीये. मैदानाकडे बघता आपल्याला एक काय बोलू शकाल या स्पर्धेबद्दल 2 शब्द? सांगायचं झालं मैदानाबद्दल तर आयोजन खूपच चांगलं आहे. असं आयोजन खेळायला भेटतं ते आपल्या नशिबाचाच भाग असतं. नक्कीच नक्कीच आयोजन देखील तेवढंच चांगलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण डिसिजन पेंडिंग ठेवलाय. त्याला हरकत नाहीये. ऑल द बेस्ट असेल तुमच्याला सामन्यासाठी. याच दरम्यान मुकुंद राजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान सौरभ पाटील दैसर या आज त्यांचाही आवाज आपण ऐकाल. त्यांचंही या ठिकाणी आगमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत म्हणजेच सौरभ पाटील दैसर यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. याच दरम्यान या मंचावरती मैदानावरती आगमन झालंय तळेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मुकुंद राजे व बाळू राजे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की या आपण मंचावरती आणि आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आजच्या पहिल्या दिवसासाठी आपण बघतोय कॉमेंटेटर्स अतिशय चांगली भूमिका आदेश पाटील यांनी पहिल्या सत्रामध्ये दाखवली. तदनंतर आपण बघतोय सौरभ पाटील दैसरचा बुलंद आवाज या मैदानावरती या दुसऱ्या सत्रामध्ये गाजेल. जाऊया आपण सौरभकडे. ओव्हर टू सौरभ. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. जनमान मित्र मंडळ क्रिकेट सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषक 2026च्या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवेळ नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब राष्ट्रमाता स्वराज्य माता लोकमाता राज्यमाता मा जिजाऊ साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा
ज्या मराठी मायबोलीनं तुम्हा आम्हाला आदर दिला, ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा, ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा, ही मातृभाषा 16व्या वर्षामध्ये ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं, ज्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, ती आई जिजाऊ माता यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा, ही मातृभाषा जिच्या गायनाची कोकिळा लता मंगेशकर आणि प्रल्हाद शिंदेचे ओड सॉंग ज्यांच्या गायनातून निघालेली ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या टेनिस बॉल क्रीडा नगरीनं वेळ लावला आणि तुमच्या आमच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा दोन्ही टीमला देऊयात खूप खूप शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल जास्त उडाला आणि वाईड बॉलचा इशारा. लक्ष पार करायचं उत्तरार्धामध्ये 58 धावेचं. सलामी जोडी मैदानामध्ये तुम्ही योगेश यश पाटील आणि त्याच्या जोडीला जितेश पाटीलला पाहता. पहिला ओव्हर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती जितू पाटील. पडला जसा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 57-58 टार्गेट समोर देवीचा आपला टीमला. पडल्यानंतर हा बॉल उचली घेणारा होता आणि जणू खऱ्या अर्थानं शरीरापासून नाकापासून टचकीस त्याला बॉल दिसला नसावा विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता जितू पाटीलला. एका बाजूला टीम खेळते सिद्धेश्वर तलोजे मजकूर, त्यांना फाईट करतीये देवीचा पाडा. या दोन टीम मध्ये तुम्ही सामना एन्जॉय करता. आलेल्या तमाम लडक्या क्रीडा प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. फटका इनफिल्डच्या वरनं वन शॉट एक्स्ट्रा कव्हरला वेधून फाडून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. उत्तरार्धाचा पहिला दमदार चौका ठोकणीच आहे. गीत डीजेच्या माध्यमातून पुढचा बॉल शफल झाला. बॉल जसा त्याच रिदम मध्ये बॉलला पाठवलं गेलं. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. यूज मॅक्सिमम षटकार. सहानं स्कोर पुढे चालला. डबल 11 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण फिल्डर बीट. बॉल वेगानं चाललाय थर्ड मॅनला दन 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 करत सीमा पार. हे गुणगुणणारं तुम्ही संगीत ऐकलं. 16व्या वर्षामध्ये ज्यानं स्वराज्याची स्थापना केली तो राजा शिवछत्रपती. ज्यानं खऱ्या अर्थामध्ये आईच्या माथ्यावरती कुंकू हातामध्ये बांगडीच्या राजा बोलाय तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाला ज्यानं जगवलं ज्यानं जगवायला शिकवलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींचं हे संगीत तुम्ही ऐकता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 58चा टार्गेट समोर आणि पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या 16.
मध्ये सुरुवात काय झाली देवीचा बरा टीमच्या बाजूनं 16 रन. पंकज मडवी आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल वाईड बॉल ऑप्शनला सोडून जात असताना तुम्ही पाहता वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव पंकज मडवीचा वापर केला P2 मध्ये. 5 ओव्हरची मॅच 5 फ्रेश गोलंदाज. आता बऱ्याच स्पर्धामध्ये रायगड परिसरामध्ये आम्ही पाहतोय की 5 बॉलर कंपल्सरी तुम्हाला खऱ्या अर्थानं वापरणं गरजेचं आहे. चांगले नियम. षटकातील पुढचा बॉल जसा बॉल पॉइंटला इथे फिल्डर बीट. एखादी कॅच क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते माहिती आहे. जितू पाटीलला गोलंदाजी खराब केली, फिल्डिंग देखील खराब. बॉल बॉडी लाईनच्या दिशेने थर्ड मॅनला. चला गोलंदाजावरची आक्षेप घेतला. तिसरे स्क्रीनवर चेक करू. तिसरे पदक मनोज पवार सर आहेत. छत्रपती शिवरायांचे संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकता. 58चा पाठलाग करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. या ओव्हरमध्ये देखील तशाच धावा हव्या देवीचा बरा टीमला. ऑफिल पण साईज सांगताय की लेग स्टम्पला सोडून गेलाय. जरूर हलकासा अपील पाहिला. गोलंदाज आपण पाहतोय पंकज मडवी लेग बायच्या स्वरूपात 1 रन आणि 1 न स्कोर पुढे चाललाय 22 या आकडावरती. बावीस धावा धावफलकावरती सौरभ पाटील आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही करण पाटीलला पाहतात. सोडून दिलाय बॉल शरलापासून दूर. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 न स्कोर पुढे चालला 23 या आकड्यावरती. 58 धावेचा पाठलाग करायचा. 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पुढचा बॉल इथे मात्र विकेट कीपर फिट. वाईड बॉल. आता विकेट कीपर फिट झाले. लेग्सला फिल्डर होते. जर त्याच्या हातातून बॉल सुटला असता लॉंग स्टॉपला चौकार गेला असता. इथे तुम्ही पाहताय WTC ही स्पर्धा कव्हर करतीये. त्यांचं देखील स्वागत. त्यांचे कॅमेरामॅन त्याचं स्वागत करू. चांगली क्वालिटी विथ द क्लिअरिटी. फिरवला फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लॉंग लेग सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू. 4 न स्कोर वेगानं पुढे चाललाय 28 वरती. या बॉलवरती धाव मिळतीये. 1 न स्कोर पुढे चाललाय 29 वरती. दोन बॉल अजून शिल्लक आहेत. बघा जे प्रेक्षक आहेत समोर डिओ स्कूटी बघा त्या पडद्यावरती पाय दिला मित्रा. या स्पर्धेची शान आहे. अशा कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका प्लीज. पाय काढा दादा. ओके थँक्यू. यशसाठी पारदर्शक आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. सौरभ पाटील रोहिंजनचे यांच्याकडनं एक कॅश प्राईज आहे. सौरभ दादाजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 2000. आदर्श पाटील रोहिंजन यांच्याकडनं कॅश प्राईज आहे लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 1000. यश पाटीलसाठी हे पारदर्शक आहे. 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. शेवटचा बॉल 58चा टार्गेट समोर आहे. हेच टार्गेट आता छोटं वाटतंय की काय देवीचा बरा टीमला. हेच तर दृश्य आहे. खऱ्या अर्थानं काय सुरुवात केली. जितू पाटील त्याच्यावरती आक्रमण आणि जसा पंकज मडवी आला त्याच्यावरती देखील आक्रमण झालंय सौरभ या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. या बॉलला सन्मान दिलाय. मोठा हिट मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. 1 न P1 P2 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला.
धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रन संख्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 16 आल्या. पॉवर प्लेचं इथे षटक संपलं जात आहे, ते मात्र दुसरं लक्ष 58चं आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल. बॉल शिल्लक 18 मध्ये 16ची गरज आहे. डिझाईन जी मालुसरे खऱ्या अर्थानं आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं गड आला पण सिंह गेला. खऱ्या अर्थानं असा बावला होत गेला त्याची आठवण. वीर तानाजी दापोडे या नावानं भिवंडीमध्ये एक संघ खेळतोय. खऱ्या अर्थानं हे संगीत तुम्ही पाहता. लक्षात असू द्या टाइम ऑलरेडी इथून प्रत्येकी षटकासाठी पंच 5 मिनिटं, 5 षटकासाठी 25 मिनिटं, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि हे नियम सर्वांना लागू आहेत. 21वा मिनिटं लागला की एक फिल्डर आतमध्ये घ्या. जतीन पाटीलला डॉट बॉल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही तिथे पाहता. विकेट किपर बॉल वरती अमर पाटील वेगानं सेकंडचा कॉल पैकी आली आहे पण इथे विकेट. काय मात्र तुम्ही पाहता विकेट मिळाली आहे आणि फलंदाज इथे झाला बाद. रन आउटची विकेट. सेकंडचा प्रयत्न नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले झालाच पाहिजे खऱ्या अर्थानं. कशा रीतीनं विकेट किपरला वेगानं आणि जसा थ्रो नोस्ट्राय केला आणि ती विकेट धोक्यात होती. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता जितेश पाटीलची विकेट आणि विकेट मिळाली आहे. पहिला धक्का लागला 32 वरती. 18 मध्ये 26 करायच्या होत्या. आता समीकरण तुम्ही पाहताय तुमच्या समोर. 25 ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील ते 16 बॉल 25. सोळा बॉल 25 ची गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रोहन म्हात्रे. पुढचा बॉल फोल्टॉस. विकेट मिळेल का? मिळाली. लॉग ऑफ ला फिल्डर यश पाटीलची विकेट. सेंट बॅट्समन होता, त्याची विकेट घेतली आहे जतीन पाटीलनं. त्याला मिळती विकेट. पंकज मडवीनं टिपला झेल. 33 ला दुसरा धक्का देवीचा बडा टीमला. खऱ्या अर्थानं आमचे कैवारदादा पाटील आणि मनोजदादा पाटील जर या मॅचला एन्जॉय करत असतील, त्यांची जर्सी तुम्ही पाहता. या टीमला नक्कीच त्यांनी प्रदान केलं. खूप सपोर्ट असतो कैवारदादा पाटील. त्यांचा देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. कैवारदादा पाटील असतील, मनोजदादा पाटील. यॉर्कर लाईनचा विकेट कीपरनं केलेली चुकी तुम्हाला महागात पडेल जरूर. डॉट बॉलला 22च्या स्वरूपात आलाय चौकार. आणि मनोज राजे तळोजी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. या आपण मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून
मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. या आपण कुठे असाल तर मंचावर बसून आपल्या संघाचा खेळ आपण बघायचा आहे. ओव्हर टू सौरभ. एखादी चुकी क्रिकेटमध्ये खूप महागात पडते. एखादा ज्या संघानं खऱ्या अर्थानं पराभूत झाल्या त्याला विचारा. अमर पाटील, अशी चुकी तुम्ही या मोमेंटला तर करू शकत नाही. तुम्ही विकेट किपर आहात. बॉलर खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बॉलर करेल तर काय, विकेट किपर हो 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 ऑफ स्टंप यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी. याच्या अगोदर काय घडलं साजिद दादा, जर खऱ्या अर्थानं बॉल जर गॅदर केला असता डॉट बॉल असता. क्रिकेटला जर तरला अजिबात महत्व नाहीये. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलत असतो. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे तुमची पराकाष्ठा, तुमची मेहनत म्हणजे क्रिकेट, आणि केलेला अभ्यास तोच तुमचा क्रिकेट तुम्हाला खूप शिकवतो. पुढचा बॉल फिरवला, बॉल चाला वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं आलाय. या ओव्हरमध्ये या शेवटच्या बॉलवरती हा चौकार, आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 41. समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक 12, 12 मध्ये 17ची गरज. तुम्ही संगीत पाहता. खऱ्या अर्थानं ज्या आपल्या घरात लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही टीव्हीवरती टॉम अँड जेरी, सिंचन, छोटा भीम आणि बरेच मुले पबजी खेळतात, फ्री फायर खेळतात. खऱ्या अर्थानं असं त्यांना मोबाईल देण्यापेक्षा एखादं छत्रपती शिवरायांचं खऱ्या अर्थानं तुम्ही चरित्र सांगा, जेणेकरून आज महाराष्ट्रावरती 3-4 वर्षाच्या मुलींवरती होणारे बलात्कार ते नक्कीच वाचवले जातील. लहान लहान मुलं आहेत, जेवढं खऱ्या अर्थानं बुद्धी लहान मुलांना तेवढं त्यांच्या वडिलांना पण नसते. आणि नक्कीच जे होणारे 3-4 वर्षीच्या मुलीवरती झालेला बलात्कार, देव काय सांगू खऱ्या अर्थानं तिने तरी काय केलंय. एखादं चरित्र सांगा, नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. एखादा शिवबा प्रत्येकाला हवा आहे, ज्या शिवबानं आज खऱ्या अर्थानं 395 वर्ष होत गेली तरी ज्या राजाचं खऱ्या अर्थानं आपण नाव घेत असतो. उद्या व्हॅलेंटाईन डेच आहे. पुलवामामध्ये झालेल्या खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय जालन्यामध्ये व्हॅलेंटाईन ज्यानं ज्या आईनं ज्याचा मुलगा खऱ्या अर्थानं ज्यांनी गमवलाय तिला विचारा की व्हॅलेंटाईन नको तर खऱ्या अर्थानं ज्याने देशासाठी शहीद झालेल्यांना एखादा दिवा तरी तुमच्या घरी लावा. व्हॅलेंटाईन डे नका साजरी करू. 19 फेब्रुवारी येते, ज्या राजामुळे आपण मराठी म्हणून अभिमानाने स्वाभिमानाने जगतो, त्या राजाला एक दिवा 19 फेब्रुवारी लावा. असे डे साजरे करण्यापेक्षा नक्कीच तुम्ही ज्यांना छत्रपती, ज्यांना स्वराज्याचं तोरण मांडलं, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, आणि त्याला नक्की दिवा लावा. चला बघा, वेळ कमी घ्या प्लीज तलोजे मजकूर टीम, अन्यथा तुमचा फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. ही सूचना आम्हाला आयोजकांकडून येते, तुम्हाला देतोय. 12 बॉल 17ची गरज. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. लेफ्टी गोलंदाज आला, त्याच्यावरती प्रति अल्ला त्याला दाखवलं लॉग ऑन, बाउंड्री लाईटच्या पायर, आउट ऑफ द पार. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. चला मनोज जदामचे आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. समीकरण बॉल टू रन आता इक्वेशन. कंपल्सरी चेसिंग आहे. या मॅच मध्ये जतीन चांगलं षटक आठवलं होतं, केलेली खऱ्या अर्थात तुम्ही मिस फील तलोजे मजकूर टीमला खूप काही सांगून जाईल. नवीन वसात रोहित जन आणि त्यांना फाईट करणार टीम पिसारवे सागरचा संघ. सागरचा संघ पिसारवे. इथे काय घडलं तुम्ही पाहता, बॅकअपला फिल्डर ते पडले जरूर. या 2 धावेच्या बरोबरीनं 49. चला 12 मॅन जा लगेचच फिल्डिंगला. या ओमकार पाटील तुमचं आम्ही नक्की स्वागत करू. एखादा ओमकारचा संगीत देखील झालाच पाहिजे. खऱ्या अर्थानं ओमकार या गावचा कोहिनूर नाही तर हिरा आहे.
नक्कीच त्याला देखील आपण खेळताना पाहू. नाही, जेव्हा जेव्हा सिद्धी कबले टीम असते तेव्हा तेव्हा ओमकार नक्कीच असतात. पण ओमकारशी नक्कीच आपण खऱ्या अर्थात चर्चा केली. सिद्धी करवले ओमकार, हा ओमकार संघ आहे 15 तारखेला. यंगस्टार ओमकार कॅप्टन आहे, म्हणजे सर्वांचा लाडका आहे ओमकार. या ओमकार, तुमचं देखील स्वागत आहे. आमचे मित्र आहेत चांगले. नाही, या मॅच नंतर त्याचं संगीत आम्हाला जो पाठवलाय सेंड केलाय सौरभनं तो नक्कीच झालाच पाहिजे. ओमकार ओमकार ना चॉकलेट बॉय आहे. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थोडं फनी केलं. ओमकार आमचा चांगला मित्र आहे. जाऊया मॅच कडे. 49 धावपलकावरती पुढचा बॉल. गती कमी केली, लेन पीक केली. फिल्डर बघतोय, तो बघतच राहील. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा रोहन म्हात्रेचा आउट ऑफ दी पार. यूज मॅक्सिमम दुसरा आलाय त्याच्या बॅट मधनं. चांगली 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची गरज. नेक्स्ट मॅच नवीन वसाहत रोहिंजन आणि त्यांना फाईट करते फिसारवे. उंच गेला मेस्ता मॅकी प्रॉफल्टा मेगो हो, काय चेल पकडला. विकेट मिळतीये. अशी फिल्डिंग अगोदर झाली असती तर कुठेतरी विजयापर्यंत तुम्ही पोहोचले असते सिद्धेश्वर तलावचा मजकूर. विकेट मिळतीये. गुड कॅच. अर्षद आला. स्कोर इज लेवल. 1 ची गरज आहे. बघा पुढचे दोन्ही संघ तुम्ही रेडी राहा प्लीज. दोन्ही टीमसाठी आधीच आम्ही सूचना देतो. प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं आहेत. 5 षटकांसाठी 25 मिनिटं. 4 ओव्हर तुमच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. 21 वा लागला. एक फिल्डर आतमध्ये. आडव्या बॅटनं सामना जिंकला देवीचा पाडा टीमला हार्दिक अभिनंदन. वेल क्रियाशील देवीचा पाडा. हार्ड लक सिद्धेश्वर थोलचे मजकूर तुम्हाला देऊयात पुढच्या मॅचसाठी. खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. चला बॉल लगेचच जमा करा प्लीज. लक्षात असू द्या. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर. नवीन वसाहत रोहिंजननं बॅटिंग फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग करणार आहे टीम मात्र सागरचा पिसारवे संघ. मला तो मॅच आपण लगेचच देऊ. सलामीला येऊन तो यश पाटील ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया यश पाटीलचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यशसाठी कॅश प्राइज देखील लावलं होतं सौरभ धनाजी पाटील, आदर्श जगन्नाथ पाटील यांच्याकडनं 3000चं.